महापालिका प्रशासनाने मोठ्या ठेकेदारांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने नवीन धोरण आखून महापालिकेत छोटी छोटी कामे घेऊन त्याच्यावर उदरनिर्वाह चालवणाऱ्या छोट्या ठेकेदारांवर कुऱ्हाड घालण्याचा पद्धतशीर प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विविध योजनांमधील कामांचे एकत्रीकरण टेंडर रद्द करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिला आहे। महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारे छोट्या ठेकेदारांवर नेहमीच अन्याय आणि आर्थिक फटका बसत असल्याची ओरड होत आहे। गतवर्षी देखील महापालिका प्रशासनाकडून विविध योजनांमधील विविध कामे एकत्रित करून मोठ्या मक्तेदारांना फायदा होईल असेच प्रकार सुरू झाले होते। मात्र प्रशासनाला काही कामांमध्ये घेतलेले आदेश आणि धोरणामध्ये शिथिलता आणावी लागली होती, तर एकत्रीकरण रद्द करून छोट्या मक्तेदारांना कामे मिळतील याचा विचार झाला होता। तशीच पद्धत आता पुन्हा महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेत रजिस्टर्ड एकूण 350 मक्तेदार आहेत, त्यापैकी 95% सुमारे 300हून अधिक छोटे मक्तेदार आहेत। अशावेळी महापालिका प्रशासनाकडून विविध कामांचे टेंडर एकत्रीकरण करून काढण्यात येत असल्याने बोटावर मोजण्या इतक्याच त्या मक्तेदारांना याचा फायदा होत आहे, तर छोटी छोटी कामे घेऊन आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या व टेंडरवर अवलंबून असलेल्या मक्तेदारांवर कामे नसल्याने उपासमार होत आहे। यामुळे महापालिका प्रशासन आणि आयुक्तांनी विविध कामांचे टेंडर एकत्रीकरण न करता छोट्या मक्तेदारांचा विचार करून एस्टिमेट प्रमाणे टेंडर काढण्यात यावे अशी मागणी सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष RK दुधाळ यांनी केली। याचबरोबर मागील शौचालयाची दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्ती केलेल्या कामाची बिले उपसमितीमध्ये प्रस्तावित मंजुरीनंतरही मागील शौचालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्ती केलेल्या कामाची बिले उपसमितीमध्ये प्रस्ताव मंजुरीनंतरही अद्यापही प्रलंबित ठेवण्यात आली आहेत। घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बजेट तरतूद उपलब्ध असून शौचालय प्रलंबित देयक 75 लाखांची बिले अद्यापही दिली गेलेली नाहीत। ही बिले तातडीने मक्तेदारांना अदा करण्यात यावीत अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे।